शुभ दुपार सर्वांना. शुभ दुपार सर्वांना. तर बघा, इथं माझ्या मैत्रिणीने मला ताजी ताजी अशी एक कैरी दिली होती. आधीच तर मला म्हणजे जास्त असं आंबट खायला आवडतंयच. म्हणलं सदाच ती अशी कैरी डोळ्यासमोर दिसायला लागली, त्या कैरीचं काय करू असं मला प्रश्न पडला. ताजं ताजं लोणचं असं करून घेऊया म्हणलं कैरीचं. मग मी तर कैरीचं असं छान असं ताजं ताजं लोणचं करायला घेतले. कैरी छान धुतले बघा. धुवून नंतर ना मग त्याच्या फोडी करून घेतल्या. फोडी करून मग मिक्सरला त्याचा थोडासा असा मसाला केला. असं पिकल्या दिसत असली तरी आंबट कैरी होती. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकले. मीठ नंतर थोडंसं साखरेची चिमट पण टाकले बघा. म्हणजे कसं थोडंसं नकळत साखरेची चिमट टाकली ना, लोणच्याला चव चांगली येते. आणि आपली मोहरी असते ना, मोहरीची डाळ नव्हती नसल्यामुळं अख्खी मोहरीच टाकले मी त्याच्यामध्ये. आणि हे सर्व मसाला असतो ना, ते मिक्सरमधनं छान असा फिरवून घेतला. फिरवून घेतल्यावर ते ही हे बघा, थोडीशी मोहरी टाकली, अगदी चिमटभर, जास्त पण नाही, कारण कैरी आपली छोटीशी होती. मग म्हणलं चला मसाला त्याच्यामध्ये वाटून घेऊन मसाला टाकला आणि वरून गरम केलेलं तेल असं मस्तपैकी वतून घेतलं बघा. ते छान असं तेल वतून घेतलं ना, तसं लोणचं खायला खूप छान लागतं कैरीचं ताजं ताजं. इतकं मस्त लागत होतं की निम्म्या अर्ध्या कैऱ्या म्हणजे असंच मी संपवून टाकल्या स्वयंपाक करता करताच. आणि आता राहिले थोडंसं. म्हणलं चला आज काय नाही काय नाही, म्हणलं चला आज आपण ताज्या ताज्या लोणच्याचीच रेसिपी टाकूया. तर असं लोणचं केल्यावर बघा खूप छान लागतं. तेवढंच ताजं करायचं आणि खायचं. कोणाकोणाला असं आवडतंय कमेंट करून सांगा. तोंडाला पाणी सुटते का नाही? माझ्या तर लई सुटते बघा. मी तर लगेच अशी कैरीची फोड घेतली आणि खाल्ली. मला तर लई आवडती. या खायला. चॅनलला सबस्क्राईब करा.